नमस्कार सर्वांना. या व्हिडिओमध्ये आपण मॉड्यूलबद्दल शिकणार आहोत. तर मॉड्यूलमध्ये शिरायच्या आधी आपण प्रथम समजून घेऊया की म्हणजे काय. म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट नावावरूनच कळते की हा मॉड्यूल ग्राहक संबंध व्यवस्थापन त्यांचे पोषण करण्याबद्दल आहे. या मॉड्यूलमध्ये आपण लीड्स कशा व्यवस्थापित करायच्या, ग्राहकांसोबत संबंध कसे निर्माण व टिकवून ठेवायचे, एका ग्राहकासाठी एकापेक्षा जास्त संपर्क कसे व्यवस्थापित करायचे शिकणार आहोत. अलाइन बुक्सच्या मध्ये विविध सुविधा पर्याय उपलब्ध आहेत. आपण त्यापैकी प्रत्येक गोष्ट अलाइन बुक्स सॉफ्टवेअरमध्येच शिकणार आहोत. तर चला भागापासून सुरुवात करूया. आता तुम्ही पाहू शकता की मॉड्यूलमध्ये इथे अनेक पर्याय दिलेले आहेत आणि आपण सर्वात आधी मॅनेज लीड या पर्यायापासून सुरुवात करणार आहोत. हे लीड डॅशबोर्ड आहे. आपण सॉफ्टवेअरमध्ये कोणताही संभाव्य ग्राहक किंवा लीड जोडला तर तो थेट या डॅशबोर्डवर दिसेल. पण लीड तयार करण्यापूर्वी आपल्याला प्रथम एक संभाव्य ग्राहक तयार करावा लागतो. संभाव्य ग्राहक म्हणजे मुळात ग्राहकाची ती माहिती असते जी आपण लीडमध्ये रूपांतरित करण्यापूर्वी सॉफ्टवेअरमध्ये भरावी लागते. संभाव्य ग्राहक तयार करण्यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला हा पर्याय दिसेल. प्रॉस्पेक्ट मास्टरमध्ये आपण सर्व ग्राहकांची माहिती गोळा करू शकतो. आपल्याकडे जी माहिती आहे ती इथे नमूद करू. उदाहरणार्थ, ग्राहकाचे नाव, संपर्क व्यक्तीचे नाव नमूद करू शकतो. संपर्क व्यक्ती तीच आहे की वेगळी आहे हे नमूद करू शकतो. जर तुमच्याकडे नंबर, पॅन नंबर किंवा त्यांचा टर्नओव्हर यासारखी अतिरिक्त माहिती असेल तर ती भरू शकता. पण स्पष्ट सांगायचं झालं तर ही माहिती अनिवार्य नाही. प्रॉस्पेक्ट मास्टरमध्ये शक्य तितकी जास्त माहिती तुम्ही इथे भरू शकता. आता महत्त्वाचा भाग म्हणजे फोन नंबर. नेहमी लक्षात ठेवा, फोन नंबर हे अनिवार्य फील्ड आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एखादा संभाव्य ग्राहक तयार करता तेव्हा इथे संपर्क क्रमांक नक्की नमूद करा, कारण जेव्हा तुम्ही हा संभाव्य ग्राहक पुढे लीडमध्ये रूपांतरित कराल तेव्हा तुमच्या ग्राहकाशी समन्वय साधण्यासाठी हा फोन नंबर लागणार आहे. म्हणून फोन नंबर अत्यावश्यक आहे. त्याशिवाय आपण पत्ता, ईमेल आयडी, वेबसाईट तपशील आणि गरज असल्यास ग्राहकाचे बँक तपशील सुद्धा इथे भरू शकतो. प्रॉस्पेक्ट मास्टरमध्ये सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर आपण हा संभाव्य ग्राहक सेव्ह करतो. संभाव्य ग्राहक तयार केल्यानंतर आपण पहिल्या संवादाच्या टप्प्याकडे जातो. मुळात आपण ग्राहकाशी संपर्क साधतो आणि या सुरुवातीच्या संवादात आपल्याला ग्राहकाच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. एकदा त्यांच्या गरजा समजल्या की आपण पुढे जाऊन संभाव्य ग्राहकाला लीडमध्ये रूपांतरित करतो. म्हणून संभाव्य ग्राहकाला लीडमध्ये रूपांतरित करणे खूप सोपे आहे. इथे क्रिएट लीडवर क्लिक करा. इथे संभाव्य ग्राहकांची ड्रॉपडाऊन यादी दिसेल. तुम्ही पूर्वी तयार केलेले सर्व संभाव्य ग्राहक इथे सूचीबद्ध असतील. आता तुम्हाला कोणताही संभाव्य ग्राहक लीडमध्ये रूपांतरित करायचा असेल तर तुम्ही तो यादीतून निवडू शकता. हे खूपच सोपे आहे. म्हणून तुम्ही ज्या संभाव्य ग्राहकाला लीडमध्ये रूपांतरित करणार आहात तो निवडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काही अतिरिक्त फील्ड्स दिसू लागतात ज्यामुळे तुम्ही या लीडबद्दल सविस्तर माहिती नोंदवू शकता. चला हे फील्ड्स एक एक करून पाहूया. जर संभाव्य ग्राहकासाठी खास संदर्भ क्रमांक असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. कॅम्पेन ट्रॅकिंगसाठी स्रोत, माध्यम, कॅम्पेन नाव, क्रिएटिव्ह आयडी माहिती टाकल्याचे पर्यायही दिसतील. हे महत्त्वाचे का आहे? आज आपण अनेक मार्केटिंग कॅम्पेन्स चालवतो, जसे की इंस्टाग्राम, लिंक्डइन, यूट्यूब, फेसबुकवर, आणि या कॅम्पेन्समधून आपल्याला विविध चौकशी मिळतात. म्हणून हे फील्ड्स तुम्हाला नेमके हे ट्रॅक करायला मदत करतात की लीड कुठून आली आहे. यानंतर चर्चा नोंदी टाकण्यासाठी एक फील्ड आहे. ग्राहकाशी त्यांच्या गरजांबद्दल जे काही तुम्ही बोललात ते सर्व तुम्ही इथे लिहू शकता. या नोंदी फॉलोअप करताना किंवा लीड दुसऱ्या टीम मेंबरकडे देताना खूप उपयुक्त ठरतात. पुढे आहे बिझनेस सेक्टर फील्ड. कारण ग्राहक कोणत्याही क्षेत्रातून येऊ शकतात,
जसे की कन्स्ट्रक्शन, फार्मा किंवा अगदी किराणा रिटेल. त्यामुळे तुम्ही इथे संबंधित बिझनेस सेक्टर नमूद करू शकता आणि जर तो यादीत नसेल तर प्लस की वापरून तुम्ही सहज नवीन सेक्टर जोडू शकता. यानंतर आपल्याकडे प्रॉडक्ट रेव्हेन्यू श्रेणी आहे. इथे ग्राहक कोणत्या प्रकारचे काम करतो, उत्पन्न कशातून येते हे ठरवता येते. ग्राहकाला कोणत्या प्रॉडक्ट ब्रँडमध्ये रस आहे ते निवडू शकता. लीड एखाद्या अंतर्गत टीम मेंबर किंवा पार्टनरने रेफर केला असेल, पार्टनर फील्डमध्ये त्या व्यक्तीला मॅप करू शकता. अलाइन बुक्समध्ये आधीच तयार केलेले सर्व विद्यमान युजर्स किंवा कर्मचारी इथे उपलब्ध असतील, त्यामुळे तुम्ही त्यांना सहज निवडू शकता. आता आपण संपर्क तपशिलांकडे जात आहोत. तुम्ही तांत्रिक संपर्क व्यक्ती, व्यावसायिक संपर्क व्यक्ती आणि जर त्याच संस्थेतून अनेक लोक सहभागी असतील तर त्यांनाही इथे जोडू शकता. अनेक संपर्क हाताळताना हे फॉर्म खूप लवचिक आहे. आता एक अतिशय महत्त्वाची सुविधा येते, कॉलर डेटा. प्रत्येक विक्री विभागात सहसा वरिष्ठ कर्मचारी किंवा विक्री प्रमुख असतात जे त्यांच्या टीमच्या लीड्सवर देखरेख करतात. कॉलर डेटा विभागात तुम्ही लीड ओनरशिवाय आणखी एक किंवा अधिक व्यक्तींना त्या लीडसाठी इन द लूप ठेवू शकता, ज्या लीडसाठी मुख्य जबाबदार असतील. होय, ओनर नेहमी एकच असतो, पण कॉलर डेटामध्ये त्या लीडला सपोर्ट करणारे किंवा फॉलो अप करणारे अनेक लोक असू शकतात. आता आपण स्टेजेस आणि सबस्टेजेसबद्दल बोलूया. लीड ट्रॅकिंगसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या व्यवसाय प्रक्रियेवर आधारित तुम्ही इनिशियल कॉल, डेमो दिला, फॉलोअप शेड्यूल केला अशा सानुकूल स्टेजेस तयार करू शकता. सबस्टेजेसमुळे तुम्ही आणखी बारकाईने ट्रॅकिंग करू शकता. हे तयार करणे अतिशय सोपे आहे. फक्त प्लस बटण वापरून तुमच्या सानुकूल नोंदी जोडा. आपल्याकडे पुढील ॲक्शन डेट देखील आहे, ज्यामुळे या लीडसाठी पुढील पाऊल कधी घ्यायचे ते कळते. तुम्ही पुढील ॲक्शन संदर्भातील टिप्पणीही जोडू शकता. चलन? हो, तुमचा ग्राहक US डॉलर, भारतीय रुपया किंवा इतर कोणत्याही चलनात व्यवहार करत असेल तर तुम्ही ते इथे नमूद करू शकता. तुम्ही अपेक्षित डील व्हॅल्यू, म्हणजेच हा डील किती किमतीचा असू शकतो असे तुम्हाला वाटते तेही लिहू शकता. तसेच अपेक्षित क्लोजर डेटही जोडू शकता, जे विक्रीचे अंदाज लावण्यासाठी उपयुक्त ठरते. पुढे येथे अनेक उपयुक्त चेकबॉक्सेस आहेत. एक्झिस्टिंग बिझनेस कस्टमर, स्ट्रॅटेजिक अकाउंट, पब्लिक स्टँडर्ड, इन-हाऊस कम्युनिटी, डिलिव्हरी पार्टनर, रिक्वायर डिलिव्हरी पार्टनर, अलाइन. हे फील्ड्स तुम्हाला ग्राहकाचा प्रोफाईल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात आणि मजबूत रिपोर्टिंग आणि सेगमेंटेशनसाठी मदत करतात. जर तुमच्या ग्राहकाला एखाद्या विशिष्ट उत्पादनात रस असेल, इथे निवडू किंवा जोडू शकता. या ग्राहक किंवा उत्पादनाशी संबंधित कोणतेही पूरक दस्तऐवज असतील, अटॅचमेंटची ही सुविधा आहे. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर फक्त पुढे जा आणि लीड सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही तुमचा डॅशबोर्ड रिफ्रेश करू शकता आणि बघा, नवीन लीड लगेचच तुमच्या लीड डॅशबोर्डवर दिसेल. पुढे जाऊया. आता आपण यशस्वीरित्या लीड तयार केला आहे. पुढील पायरी म्हणजे ग्राहकासोबतच्या संवादाचे व्यवस्थापन करणे, त्यात फॉलोअप्स, टास्क शेड्यूल करणे आणि अपॉइंटमेंट्सचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे. हे कसं प्लॅन करायचं ते पाहूया. जर तुम्ही डॅशबोर्डकडे पाहिलं तर प्रत्येक लीडच्या शेजारी एक छोट ॲरो की आहे. त्यावर क्लिक करा. तुम्हाला पर्याय दिसतील, जसे की डिटेल्स अपडेट करा, डिटेल्स पहा, बरेच काही. चला, संवाद लॉग अपडेट करण्यापासून सुरुवात करूया. कम्युनिकेशन पर्यायावर क्लिक करा. उदाहरणार्थ, तुमचा सेल्सपर्सन ग्राहकासोबत फॉलोअप करत आहे. लीड क्लोज होण्यास वेळ लागू शकतो. फॉलोअप्स एका दिवसात अनेक वेळा होऊ शकतात, 2दा, 3दा किंवा अगदी 10दाही. मग हे तुम्ही कसं ट्रॅक करणार? याच कम्युनिकेशन अपडेट विंडोमध्ये तुम्ही फॉलोअपचा प्रकार लॉग करू शकता, जसे की फोन कॉल, ईमेल किंवा भेट, त्याची स्थिती, म्हणजे कॉल लागला की नाही, आणि मग तुम्ही एक टिप्पणीही जोडू शकता. उदाहरणार्थ, डेमो दिला, प्रस्ताव शेअर केला, वगैरे. सिलेक्टवर क्लिक करा आणि झालं. आणि हेच महत्त्वाचं आहे, प्रत्येक वेळी ग्राहकाशी बोललात की इथे कम्युनिकेशन अपडेट करा. का? कारण जेव्हा व्ह्यू डिटेल्समध्ये जाता
तेव्हा त्या लीडचा संपूर्ण इतिहास, कम्युनिकेशन, संवादांची माहिती एकाच ठिकाणी दिसते. तुम्हाला स्पष्टता मिळते कोण फॉलोअप करतंय, संवाद कधी, काय टिप्पणी, कोणता संपर्काचा प्रकार, कनेक्शन यशस्वी की नाही. म्हणून कम्युनिकेशन लॉग्स अपडेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण कामांबद्दल बोलूया, जसे की डेमो शेड्यूल करणे, कागदपत्रे पाठवणे किंवा फॉलोअपसाठी फक्त रिमाइंडर सेट करणे. त्याच विंडोमध्ये तुम्हाला जनरेट टास्क नावाचा पर्याय दिसेल. समजा तुम्हाला तुमच्या लीडसोबत काही कागदपत्रे शेअर करायची आहेत. फक्त जनरेट टास्कवर क्लिक करा. नंतर डॉक्युमेंट शेअरिंग सारखा विषय एंटर करा. कार्यप्रकार निवडा. तुम्ही प्लस की वापरून तुमचे स्वतःचे कस्टम प्रकार देखील तयार करू शकता. एक लक्ष्य तारीख निवडा, कारण सर्व कामे आजच करायची नाहीत, बरोबर? म्हणून तुम्ही ती कामे उद्यासाठी किंवा पुढच्या आठवड्यासाठी शेड्यूल करू शकता. आवश्यक असल्यास वेळ निवडा. सिस्टम आपोआप लीड ओनरनुसार टास्क ओनर नियुक्त करेल, पण गरज असल्यास तुम्ही सहकारीही जोडू शकता. मग प्राधान्य निवडा, कमी, मध्यम किंवा जास्त. गरज असल्यास तुम्ही फाईल किंवा कागदपत्र देखील जोडू शकता. सर्व झाले की फक्त टास्क सेव्ह करा. आता टास्क विंडो बंद करा आणि पुन्हा डॅशबोर्डवर या. तुम्हाला दिसेल की हे टास्क इथे ओपन या स्थितीत दिसत आहे. आता एक सामान्य प्रश्न असा आहे, तुमच्या टीमला कसे कळेल की आज, उद्या किंवा नंतर कोणती कामे शेड्यूल आहेत? त्याचे उत्तर आहे ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट. मॉड्यूलमध्ये ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट स्वतंत्र विभाग आहे. शक्तिशाली डॅशबोर्ड आहे. तुम्हाला दैनंदिन कामे आणि अपॉइंटमेंट्स एकाच ठिकाणी व्यवस्थापित. त्यावर क्लिक करा. तुमची ओपन कामे व अपॉइंटमेंट्स यादी. तुम्ही टास्क टार्गेट डेट, टास्क स्टेटस आज, उद्या किंवा या महिन्यात शेड्यूल केलेली फिल्टर करू शकता. वरच्या बाजूला फिल्टर टॅब्स आहेत, जसे की पेंडिंग टास्क्स, पोस्टेड टास्क्स आणि इतर. आणि इथे एक खूपच छान फीचर आहे. उजव्या बाजूला एक कॅलेंडर आहे. जर तुम्ही एखादी अपॉइंटमेंट बुक केली, तर ती आपोआप इथे तारीख आणि वेळेनुसार दिसेल, जे ट्रॅक करायला खूप सोपे आहे. म्हणून समजा एखादे टास्क पूर्ण झाले आहे. आता पुढे काय? तर तुम्ही त्या टास्कच्या शेजारी असलेल्या ॲक्शन बटनावर जाता, डॉक्युमेंट सेंड सारखी एखादी टिप्पणी जोडता, स्टेटस कंप्लीटेड किंवा कॅन्सल्ड मध्ये अपडेट करता आणि सेव्ह क्लिक करता. एकदा सेव्ह केल्यावर जर तुम्ही विंडो रिफ्रेश केली, तर ते टास्क ओपन लिस्टमधून गायब होईल, कारण ते आता पूर्ण झाले म्हणून मार्क झाले आहे. यानंतर तुम्ही मॅनेज लीड विंडोमध्ये परत जाऊ शकता, लीड व्ह्यू रिफ्रेश करू शकता आणि पुन्हा व्ह्यू डिटेल्स तपासू शकता. तुम्हाला दिसेल की टास्कचा स्टेटस आता कंप्लीटेड मध्ये बदलला आहे. ही टास्क ट्रॅकिंग फीचर उपयुक्त तुम्हाला सर्व ओपन टास्क, पूर्ण किंवा रद्द केलेले टास्क व्यवस्थापित करण्यात मदत करते. काहीही दुर्लक्षित होणार नाही याची खात्री करते. आणि तुम्ही अपॉइंटमेंट्स जोडण्यासाठीही हाच प्रोसेस फॉलो करू शकता. यामध्ये ॲड अपॉइंटमेंट हा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करा आणि सर्व पर्याय टास्क क्रिएशन स्क्रीन सारखेच असतील. तुम्ही मीटिंगची तारीख शेड्यूल करू शकता, कालावधी सेट करू शकता, टिप्पणी आणि सहभागी जोडू शकता. म्हणून अपॉइंटमेंट्स व्यवस्थापित करणे टास्क्स व्यवस्थापित करण्याइतकेच सोपे आहे. आता आपण लीड तयार केला, ग्राहकाशी फॉलो अप केला, आपले टास्क्स आणि अपॉइंटमेंट्स व्यवस्थापित केले, तर पुढे काय? साधारणपणे या सर्व संवादानंतर ग्राहक तुम्हाला कोटेशन देण्याची विनंती करू शकतो. कधी-कधी ते याला कोटेशन, प्रोफॉर्मा किंवा अंदाजपत्रक म्हणू शकतात, पण मुळात या सर्वांचा अर्थ एकच असतो. आता अलाइन बुक्समध्ये कोटेशन किंवा अंदाजपत्रक तयार करणे अतिशय जलद आहे. तुम्हाला जनरेट एस्टिमेट नावाचा एक पर्याय दिसेल. फक्त त्यावर क्लिक करा आणि इथेच मजेशीर भाग आहे. सॉफ्टवेअर आपोआप सर्व लीड तपशील घेतं, त्यामुळे तुम्हाला पुन्हा सगळं भरावं लागत नाही. फक्त एक क्षण घेऊन सर्व माहिती नीट तपासा. एकदा सर्व काही योग्य असल्याची खात्री झाली की तुम्ही कोटेशन प्रिंट करू शकता आणि ते सहजपणे ग्राहकासोबत शेअर करू शकता. हे कोटेशन देण्याचे सर्वात जलद आणि कार्यक्षम मार्गांपैकी एक आहे, तेही थेट विभागातून.
हेच तुमच्या कोटेशनचे स्वरूप असेल. तुम्ही ते PDF म्हणून डाउनलोड करू शकता आणि ईमेल, व्हॉट्सॲप किंवा तुम्हाला जसे हवे तसे शेअर करू शकता. तर थोडक्यात पुनरावलोकन, जनरेट एस्टिमेट पर्यायाचा वापर करून तुम्ही लीडला पटकन औपचारिक कोटेशनमध्ये रूपांतरित करू शकता. आता आपण बल्क अपडेट्स बोलूया. समजा तुम्हाला एखाद्या लीडसाठी कोलॅबोरेटर बदलायचा आहे, तर तुम्हाला प्रत्येक लीड संपादित करण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही शॉर्टकट्स दिले आहेत. लीडवर सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला नेमण्यासाठी किंवा बदलण्यासाठी मॉडिफाय कोलॅबोरेटर पर्याय वापरा. त्याचप्रमाणे नवीन लीड मालक नेमण्यासाठी मॉडिफाय ओनर वापरा. फक्त यादीमधून संबंधित वापरकर्ता निवडा आणि बदल जतन करा. हे सोपे पण अतिशय उपयुक्त पर्याय आहेत बल्क बदलांसाठी, विशेषतः जेव्हा टीमची जबाबदारी बदलते. ठीक आहे, आता आपल्या लीड प्रवासातील पुढील टप्प्याबद्दल बोलूया. तर तुम्ही कोटेशन दिले आहे आणि आता ग्राहकाने तुम्हाला पुढे जाण्यासाठी परवानगी दिली आहे. ते तुम्हाला खरेदी आदेश पाठवत आहे. याचा अर्थ ते विक्री आदेशाची पुष्टी करण्यास तयार आहे. या टप्प्यावर लीड बंद करण्याची वेळ आली आहे. तर ते कसे करायचे? तर त्याच लीड रेकॉर्डवर जा आणि अपडेट लीड स्टेटसवर क्लिक करा. इथे तुम्हाला काही पर्याय दिले जातील. क्लोज्ड, वन क्लोज्ड, लॉस्ट होल्ड. तुमच्या लीडच्या निकालानुसार योग्य स्थिती निवडा. मग आवश्यक असल्यास स्टेज आणि सबस्टेज अपडेट करा आणि शेवटी जतन करा. एकदा लीड बंद म्हणून चिन्हांकित केल्यावर ती तुमच्या मुख्य लीड डॅशबोर्डवर दिसणार नाही, कारण आता लीड यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे किंवा हरवलेली म्हणून बंद करण्यात आली आहे. जर तसं असेल तर. पण थांबा, अजून काही आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्हाला लीड स्टेटस फिल्टर दिसेल. या फिल्टरचा वापर करून फक्त ओपन, बंद, हरवलेल्या, जिंकलेल्या किंवा होल्डवर असलेल्या लीड्स पाहू शकता. म्हणून हे तुम्हाला तुमचे लीड्स कोणत्या टप्प्यात आहेत हे स्पष्ट आणि जलदपणे तपासण्याचा एक मार्ग देते. आता अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तुम्ही तुमचे लीड्स टेबलच्या स्वरूपात पाहत आहात, पण कार्ड व्ह्यू देखील उपलब्ध आहे. फक्त कार्ड व्ह्यू बटनावर क्लिक करा आणि UI बदलते. आता तुम्हाला प्रत्येक लीड कार्ड स्वरूपात दिसेल, ज्यामुळे तुमचे लीड्स अधिक दृश्यात्मक आणि संक्षिप्तपणे पाहता येतील. तुमच्या कार्यपद्धतीनुसार तुम्ही कोणतीही लेआउट निवडू शकता, मग ती कॉलम व्ह्यू असो किंवा कार्ड व्ह्यू. तर याने मॅनेज लीड फंक्शनॅलिटी पूर्ण झाली. आतापर्यंत आपण काय शिकलो याचा सारांश द्यायचा झाल्यास, आपण एक संभाव्य ग्राहक तयार केला, त्याला लीडमध्ये रूपांतरित केले, संवादाची माहिती नोंदवली, टास्क आणि अपॉइंटमेंट्स तयार केल्या, कोटेशन किंवा अंदाजपत्रक तयार केले आणि शेवटी लीड बंद केला. आपण ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट देखील पाहिले आणि सर्व फॉलोअप्स, टास्क्स आणि मीटिंग्ज कशा ट्रॅक करायच्या हे शिकलो. ठीक आहे, आता पुढे जाऊन आपण अलाइन बुक्स मधील शक्तिशाली फीचर इंडियामार्ट इंटिग्रेशन पाहणार आहोत. तुमचा व्यवसाय इंडियामार्टवर नोंदणीकृत असेल तर उत्तम संधी आहे, कारण आम्ही इंडियामार्ट आणि अलाइन बुक्स यांच्यात थेट इंटिग्रेशन देतो. हे तुम्हाला मॉड्यूलमधील इंटिग्रेशन विभागात सापडेल. फक्त इंडियामार्ट इंटिग्रेशनवर क्लिक करा आणि हे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त तुमचे इंडियामार्ट खाते अलाइन बुक्स सोबत नोंदणी करायचे आहे. हे झाल्यावर तुम्ही इंडियामार्टवरील सर्व लीड्स थेट अलाइन बुक्सच्या मॉड्यूलमध्ये डाउनलोड करू शकता. होय, आता तुम्हाला प्रत्येक संभाव्य ग्राहक किंवा लीड मॅन्युअली तयार करण्याची गरज नाही. हे इंटिग्रेशन झाल्यावर इंडियामार्टद्वारे निर्माण होणाऱ्या सर्व लीड्स आपोआप तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये येतील. हे जलद, कार्यक्षम आणि वेळ मेहनत वाचवते. आता समजा तुमच्याकडे इंडियामार्ट नाही, पण इतर कुठल्या स्रोताकडून मोठ्या प्रमाणात डेटा आहे, जसे की स्प्रेडशीटमध्ये साया संभाव्य ग्राहक किंवा लीड रेकॉर्ड्स. अशा परिस्थितीत अलाइन बुक्स एक्सेल फाइल्स वापरून बल्क इम्पोर्टची सुविधा देते. हे कसे कार्य करते ते पाहूया. तुम्हाला एक्सेल इम्पोर्ट पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा आणि तुम्ही संभाव्य ग्राहकांसाठी दिलेला फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. हा फॉर्मॅट एक्सेलमध्ये असेल आणि तुम्हाला फक्त त्या फाईलमध्ये दिलेल्या कॉलम्समध्ये तुमचा डेटा भरायचा आहे. उदाहरणार्थ नाव, फोन नंबर, ईमेल, पत्ता अशा फील्ड्स.
सगळं काही त्या शीटमध्ये व्यवस्थित दिलं आहे. एकदा तुम्ही तुमचा डेटा बरोबर भरला की ती फाईल इम्पोर्ट पर्याय वापरून अलाइन बुक्समध्ये अपलोड करा. तुमचे संभाव्य ग्राहक आणि लीड्स तयार होतील. आम्ही संभाव्य ग्राहक आणि लीड्सचे इम्पोर्ट सपोर्ट करतो. जर तुम्ही लीड विभागात गेलात, तिथे तुम्हाला डाउनलोड फॉर्मॅट आणि इम्पोर्ट पर्याय मिळतील. तुम्ही इंडियामार्टवरून लीड्स डाउनलोड करत असाल किंवा एक्सेलद्वारे अपलोड करत असाल, अलाइन बुक्स तुमचं कव्हर करतो. ही एक उत्तम वेळ वाचवणारी सुविधा आहे, विशेषतः अशा व्यवसायांसाठी ज्यांना अनेक प्लॅटफॉर्म्सवरून लीड्स मिळतात किंवा ज्यांच्याकडे जुन्या डेटाचा समावेश करायचा आहे. पुढे जाऊया. आपण मॉड्यूलच्या रिपोर्टिंग क्षमतेचा अभ्यास करूया, कारण एकदा का तुम्ही अनेक लीड्स, संभाव्य ग्राहक, टास्क्स आणि संवाद हाताळायला लागलात की तुम्हाला स्पष्ट माहितीची गरज भासेल. म्हणून त्यासाठी चला रिपोर्ट्स विभागात जाऊया. मॉड्यूलमध्ये रिपोर्ट्सवर क्लिक करा आणि नंतर मोर रिपोर्ट्स निवडा. थोडं खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला रिपोर्ट्स नावाचा एक स्वतंत्र विभाग दिसेल. इथे काय उपलब्ध आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे प्रॉस्पेक्ट मास्टर रिपोर्ट आहे, ज्यात तयार केलेले सर्व संभाव्य ग्राहक सूचीबद्ध आहेत. लीड रजिस्टर आहे, जिथे तुम्ही कधीही काम केलेल्या प्रत्येक लीडला पाहू शकता. टास्क रजिस्टर, अपॉइंटमेंट रजिस्टर, कम्युनिकेशन लॉग आणि लीड अनालिसिस रिपोर्ट्स आहेत, जे तुम्हाला संक्षिप्त माहिती देतात. या प्रत्येक रिपोर्ट सोबत शक्तिशाली फिल्टर्स उपलब्ध आहेत. तुम्ही तारीख, लीड स्टेटस, स्टेज आणि इतर अटींनुसार फिल्टर करू शकता. हे रिपोर्टवर अवलंबून असते. आता समजा तुम्हाला हे डेटा विश्लेषणासाठी किंवा व्यवस्थापनाला रिपोर्ट देण्यासाठी एक्सपोर्ट करायचे आहे. हे अगदी सोपे आहे. फक्त एक्सेल एक्सपोर्ट बटण वापरा आणि तुमचा डेटा स्प्रेडशीट स्वरूपात डाउनलोड होईल. जर तुम्हाला अधिक प्रिंट करण्यायोग्य आवृत्ती हवी असेल, तर PDF प्रिंट पर्याय देखील उपलब्ध आहे. आणि आणखी एक छान गोष्ट म्हणजे रिपोर्ट विंडोमधूनच तुम्ही हा रिपोर्ट तुमच्या टीमला ईमेल करू शकता. फक्त मेल आयकॉनवर क्लिक करा, प्राप्तकर्त्याचा ईमेल पत्ता टाका आणि पाठवा. हो, आणि तुम्ही हा रिपोर्ट व्हॉट्सॲपवर देखील शेअर करू शकता. म्हणून तुम्ही मीटिंगमध्ये असलात, रिमोटली काम करत असलात किंवा प्रवासात असलात, तुमचा डेटा नेहमीच उपलब्ध आणि शेअर करण्यायोग्य असतो. याचप्रमाणे येथे आपल्याकडे लीड विश्लेषण रिपोर्ट देखील उपलब्ध आहे. हा रिपोर्ट तुमच्या सर्व लीड्सचा संक्षिप्त आढावा देतो. तुम्ही सहजपणे फिल्टर्स लागू करू शकता, जसे की तारखेनुसार डेटा पाहण्यासाठी. हे लीडच्या स्थितीनुसार माहिती दर्शवेल. लीड्स क्लोजर, ओपन किंवा इतर टप्प्यात आहेत. आपल्याकडे अपॉइंटमेंट रजिस्टर आणि टास्क रजिस्टर आहे, जिथे तुम्ही नियोजित कामांचे विश्लेषण करू शकता. याशिवाय कम्युनिकेशन लॉग उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या टीमने ग्राहकांसोबत संवादांचा आढावा घेऊ शकता. ही सर्व माहिती रिपोर्टिंग विभागात सहजपणे उपलब्ध आहे. पुढे उपयुक्त साधनाकडे, संपर्क व्यवस्थापन. हे आपल्या ग्राहकांशी, विक्रेत्यांशी, वापरकर्त्यांशी, कर्मचाऱ्यांशी संपर्कात उपयुक्त आहे. संपर्क व्यवस्थापकाकडे येथे तुम्हाला सर्व मास्टर प्रकारांमधील ग्राहक, विक्रेते, कर्मचारी आणि वापरकर्ते संपर्क माहिती मिळेल. येथून तुम्ही एकाच वेळी SMS पाठवू शकता, प्रचारात्मक संदेश शेअर करू शकता किंवा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस शुभेच्छाही पाठवू शकता. सर्व संपर्कांना एकाच वेळी काहीतरी पाठवायचे असल्यास बल्क मोड वापरा. जर ते वैयक्तिक असेल, जसे की वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर तुम्ही एक-एक करूनही पाठवू शकता. आता उजव्या बाजूला अधिक पर्याय मेनू आहे. येथून तुम्ही तुमच्या संपर्काला ईमेल करू शकता, SMS पाठवू शकता, व्हॉट्सॲप करू शकता किंवा त्यांच्या संपर्क तपशिलांसह लेबलही प्रिंट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादे भौतिक गिफ्ट पाठवायचे असल्यास आणि नवीन संपर्क जोडायचा असल्यास फक्त संपर्क पुस्तकात जा, जोडावर क्लिक करा आणि तपशील भरा. येथे एक मजेशीर गोष्ट आहे, खाली तुम्हाला एक फिल्टर विभाग दिसेल. उदाहरणार्थ, तुम्हाला आज कोणाचा वाढदिवस आहे किंवा आज कोणाचा वर्धापनदिन आहे हे शोधायचे आहे. फक्त योग्य फिल्टर लावा आणि लगेचच सर्व जोडणारे संपर्क दिसतील. त्यानंतर तुम्ही फक्त काही क्लिकमध्ये बल्क शुभेच्छा पाठवू शकता.
सारांश: संपर्क व्यवस्थापन हे प्रमोशनल किंवा हंगामी संदेश पाठवण्यासाठी, वैयक्तिक ग्राहक संबंध टिकवण्यासाठी दीर्घकालीन नाते निर्माण करण्यासाठीचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त नावे आणि नंबर साठवण्यापुरते मर्यादित नाही. एक संवाद साधन आहे जे तुम्हाला तुमच्या संपूर्ण इकोसिस्टमशी संपर्कात राहण्यास मदत करते. आज आपण सेवा केंद्रित जगात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, ग्राहक सेवा, ज्याला तिकीट व्यवस्थापन म्हणतात. वेळेवर सेवा देणे ग्राहक समाधानी ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून जर एखाद्या ग्राहकाने चौकशी केली, शंका विचारली किंवा तक्रार नोंदवली, ती तिकिटे नोंदवण्यासाठी व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रणाली असणे आवश्यक आहे. हे वैशिष्ट्य नेमके तेच करते. चला पाहूया. मॉड्यूलमध्ये ग्राहक सेवा विभागात जा, तिकीट तयार करा पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्ही विद्यमान ग्राहकाकडून आलेली कोणतीही समस्या नोंदवू शकता. चला या फील्ड्स पाहूया. विषय प्रविष्ट करा, उदाहरणार्थ उत्पादन समस्या. मग वर्णन फील्डमध्ये समस्येचे तपशील द्या. आता तुम्ही समस्येसाठी श्रेणी देखील निश्चित करू शकता, जसे की तांत्रिक, बिलिंग, सामान्य इत्यादी. आवश्यक असल्यास उपश्रेणी निवडा. समस्या ज्या उत्पादन गटाशी संबंधित आहे तो निवडा. मालक नियुक्त करा. हा तो व्यक्ती आहे जो हे तिकीट सोडवण्यासाठी काम करणार आहे. मूलतः तिकिटाची स्थिती ओपन असेल, पण नंतर तुम्ही तिकिटाच्या जीवनचक्रानुसार ती इन प्रोसेस, ऑन होल्ड किंवा क्लोज्डमध्ये बदलू शकता. तुम्ही सहकारीही नियुक्त करू शकता, म्हणजे या तिकिटावर लक्ष ठेवणारे लोक, तसेच कोणतेही पूरक दस्तऐवज किंवा स्क्रीनशॉट्स जोडू शकता. सर्व माहिती भरल्यानंतर तिकीट जतन करा. चला आता डॅशबोर्ड रिफ्रेश करूया. आणि हे बघा, तिकीट ग्राहक सेवा डॅशबोर्डवर एक अद्वितीय तिकीट क्रमांकासह सूचीबद्ध झाले आहे. हे तिकीट ग्राहकाचा प्रश्न, शंका किंवा तक्रार दर्शवते, ते तुमच्या प्रणालीत नोंदवले गेले आहे. मग पुढे काय घडते? तुमच्या टीमने उपाय शोधल्यानंतर तुम्ही पुन्हा तिकिटात जाऊन ॲक्शनवर क्लिक करून एक टिप्पणी जोडू शकता. तिकिटाची स्थिती अद्ययावत करा, जसे की ते बंद आहे, प्रक्रियेत आहे, होल्डवर आहे इत्यादी, आणि मग सेव्हवर क्लिक करा. आणि आता येते एक खूप छान आधुनिक वैशिष्ट्य. कस्टमर केअर डॅशबोर्डवरून तुम्ही प्रत्यक्षात बटण वापरून फोन कॉल सुरू करू शकता. यामुळे तुम्ही ग्राहकाला थेट अलाइनबुक्स सॉफ्टवेअरमधून कॉल करू शकता. याहूनही उत्तम म्हणजे तुम्ही त्याच स्क्रीनवरून त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज देखील करू शकता. म्हणून कॉल करणे असो किंवा मेसेज पाठवणे, सपोर्ट प्रक्रियेदरम्यान तुमच्या ग्राहकाशी संपर्कात राहणे सोपे आणि सुरळीत आहे. सारांश द्यायचा झाल्यास, अलाइनबुक्समधील कस्टमर केअर तुम्हाला तक्रारी तिकीट म्हणून नोंदवण्याची, त्या मालक आणि सहकाऱ्यांना वाटप करण्याची, त्यांची स्थिती ट्रॅक करण्याची, समस्या सुटल्यावर कारवाई करण्याची, ग्राहकाशी कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधण्याची आणि कोणतीही चौकशी उत्तराविना राहू नये याची खात्री करण्याची सुविधा देते. हे एक संपूर्ण टोकापासून टोकापर्यंतचे तिकीट व्यवस्थापन प्रणाली आहे जी तुमच्यामध्ये थेट समाकलित केलेली आहे. आता आपण मॉड्यूलमधील सर्वात शक्तिशाली भागांपैकी एक म्हणजेच विश्लेषण डॅशबोर्ड्स यांचा अभ्यास करूया. आपल्याकडे विश्लेषण डॅशबोर्ड आहे. हा डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या सर्व डेटाचा सारांश देतो, कार्यप्रदर्शनावर लक्ष ठेवण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी योग्य. तर चला डॅशबोर्ड उघडूया. इथे तुम्हाला तुमच्या डेटाचे ग्राफिकल सादरीकरण दिसेल. तुम्ही एकूण लीड्सची संख्या, किती लीड्स रूपांतरित झाल्या आहेत, किती प्रगतीपथावर आहेत, किती गमावल्या आहेत, आणि सध्या किती होल्डवर आहेत हे पाहू शकता. तुम्ही विक्रेत्यानुसार विभागलेली माहिती, ग्राहकानुसार डेटा, अपेक्षित रकमेवर आधारित आकडेवारी देखील पाहू शकता. आणि साइड पॅनलवर तुम्हाला एकूण खात्यांचा सारांश दिसेल. तुमचा व्यवसाय कसा चालला आहे आणि तुमचे लीड्स कुठे आहेत याचा जलद आणि दृश्य आढावा घेण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. अशा प्रकारचा डॅशबोर्ड टीम लीडर्स, मॅनेजर्स आणि मालकांसाठी विशेषतः उपयुक्त आहे, ज्यांना व्यवसायाची वाढ,
ग्राहक सहभाग आणि विक्री पाईपलाईन एका दृष्टिक्षेपात विश्लेषित करायची असते. आता आपण आणखी एक तितकाच उपयुक्त झबोळ म्हणजे ग्राहक झबोळ याबद्दल बोलूया. जिथे झबोळ संभाव्य ग्राहक आणि लीड्सवर लक्ष केंद्रित करतो, तिथे ग्राहक झबोळ विद्यमान ग्राहकांसाठी आहे, म्हणजे ज्या ग्राहकांसोबत तुम्ही आधीच व्यवहार पूर्ण केले आहे. चला एक नजर टाकूया. इथेही तुम्हाला एकूण विक्रीची रक्कम, एकूण वसुली, सध्याचे थकबाकी यांचे ग्राफिकल दृश्य दिसेल. आणि खाली सध्याची शिल्लक, थकबाकी, इनव्हॉइसेस, पेमेंट इतिहास यासारखी तपशीलवार ग्राहक माहिती आहे. आता इथेच खरी जादू आहे. अहवाल तयार करता तुम्ही या एकाच विंडोमधून ग्राहकाचे सर्व महत्त्वाचे आर्थिक अहवाल पाहू शकता. इथे लेझरचा पर्याय आहे, क्लिक करा, तुम्हाला त्या ग्राहकाचा लेझर दिसेल. त्याच्या शेजारी ट्रायलचा पर्याय आहे, जिथे तुम्ही ग्राहकाने केलेले सर्व व्यवहार तपासू शकता. थकबाकी बिल्स पाहायची आहेत का? फक्त आउटस्टँडिंग पर्यायावर क्लिक करा आणि संपूर्ण यादी समोर येईल. आणि इथे आणखी एक उपयुक्त गोष्ट आहे, ती म्हणजे एजिंग ॲनालिसिस. फक्त एका क्लिकवर तुम्हाला ग्राहकाची थकबाकी रक्कम तारखेनुसार विभागलेली दिसेल. 0 ते 30 दिवस, 31 ते 60 दिवस किंवा 90 दिवसांपेक्षा जास्त विलंबित. यामुळे तुम्हाला समजते की पेमेंट्स किती दिवसांपासून प्रलंबित आहेत आणि गरज असल्यास पुढील कारवाई करता येते. म्हणून आता थकबाकीसाठी एक रिपोर्ट, ट्रायलसाठी दुसरा आणि लेझरसाठी आणखी एक असा वेगवेगळे रिपोर्ट तयार करण्याऐवजी हे सर्व एकाच ठिकाणी मिळते. यामुळे वेळ वाचतो, स्पष्टता मिळते आणि विद्यमान ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने सेवा देता येते. एकूण सांगायचं झालं तर झबोळ लीड्स आणि संभाव्य ग्राहकांचे विश्लेषण करण्यात मदत करतो. कस्टमर झबोळ विद्यमान ग्राहक संबंध, पेमेंट्स आणि बॅलन्सेस ट्रॅक करण्यात मदत करतो. हे दोन्ही झबोळचं आकर्षक, इंटरॅक्टिव्ह आणि डेटा आधारित निर्णय जलद व सहज घेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आमच्याकडे कस्टमर केअर तिकीट रजिस्टर देखील आहे. ते पाहण्यासाठी तोच प्रक्रिया अनुसरा. रिपोर्ट्समध्ये जा, नंतर मोअर रिपोर्ट्सवर क्लिक करा आणि तुम्हाला रिपोर्ट्समध्ये कस्टमर केअर तिकीट रजिस्टर मिळेल. हा रिपोर्ट ग्राहकांच्या समस्यांचा संपूर्ण इतिहास, त्यांची स्थिती आणि निराकरणाची वेळ याची माहिती देतो. तुम्ही फिल्टर्स लावू शकता, एक्सेल किंवा पीडीएफमध्ये एक्सपोर्ट करू शकता आणि हा रिपोर्ट तुमच्या टीमला किंवा ग्राहकांना मेल किंवा व्हॉट्सॲपने पाठवूही शकता. म्हणून तुम्ही मध्ये नोंदवलेली प्रत्येक गोष्ट, प्रॉस्पेक्ट्स, लीड्स, टास्क्स, अपॉइंटमेंट्स, कम्युनिकेशन्स आणि तिकीट्स यासाठी अलाइन बुक्समध्ये पूर्ण रिपोर्टिंग सपोर्ट उपलब्ध आहे. ठीक आहे, आता आपण अलाइन बुक्समधील एक अत्याधुनिक वैशिष्ट्य पाहूया, ते म्हणजे तुमच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन सेवा प्रवेश. ही सुविधा उपयुक्त आहे जेव्हा तुम्हाला ग्राहकांना सेल्फ सर्व्हिसची क्षमता द्यायची असेल, म्हणजेच ते स्वतः लॉग इन करू शकतात, माहिती तपासू शकतात, ऑर्डर देऊ शकतात आणि सपोर्ट तिकीट्सही उघडू शकतात. सर्वप्रथम कस्टमर मास्टरमध्ये जा. कोणताही ग्राहक निवडा, उदाहरणार्थ AP प्रिंग. आता अलाउ ऑनलाईन बुक सर्व्हिसेस ॲक्सेस असे लेबल असलेले चेकबॉक्स शोधा आणि स्क्रोल करा. हे नेमके काय करते? हे पर्याय सक्षम केल्याने तुम्ही तुमच्या ग्राहकाला खास पोर्टलमध्ये लॉग इन करण्याची परवानगी देता, जिथे ते थेट तुमच्याकडे ऑर्डर देऊ शकतात, विक्री इनव्हॉइस पाहू शकतात, पेमेंट तपशील पाहू शकतात, स्वतःचा लेझर रिपोर्ट मिळवू शकतात, सपोर्ट तिकीट्सही थेट पोर्टलमधून उघडू शकतात. चला हे सक्षम करूया. चेकबॉक्सवर क्लिक करा, मग पासवर्ड टाका. इथे तुम्ही कोणताही सुरक्षित पासवर्ड तयार करू शकता. तसेच ग्राहकाचा संपर्क, ईमेल आणि फोन नंबर नक्की टाका. आता आपण लॉग इन करूया आणि अलाइन बुक्स सेवा अनुप्रयोग पाहूया. अलाइन बुक्स वेबसाईटवर जा आणि सेवा लॉग इन नलमध्ये प्रवेश करा. तुमचा ग्राहक त्यांचा कंपनी कोड, जो तुम्ही त्यांना द्याल, ईमेल ID आणि तुम्ही नुकताच सेट केलेला पासवर्ड वापरेल. चला हे सर्व माहिती टाकू आणि लॉग इन करूया. आणि हेच ग्राहकाला दिसते, एक खास सेवा झबोळ. इथून ते थेट तुमच्या सिस्टीममध्ये ऑर्डर तयार करू शकतात. आता व्हॉट्सॲप ऑर्डर किंवा ईमेलमधील गोंधळ नाही. सर्व विक्री चलन पहा, लेझर तपासा,
एजिंग अनालिसिस रिपोर्ट पहा, बिलनिहाय थकबाकी तपासा, प्रत्येक चलनासाठी पेमेंट तपशील पहा. हे जणू काही तुम्ही तुमच्या ग्राहकाला त्यांच्या व तुमच्या व्यवसायातील नात्याची खास, पारदर्शक, नेहमी उपलब्ध असणारी खिडकीच दिली आहे. हो, तिकीट प्रणाली इथे समाविष्ट आहे. म्हणून जर तुमच्या ग्राहकाला कोणतीही समस्या, चौकशी किंवा तक्रार असेल, तर ते मॅनेज कस्टमर केअर तिकीट या पर्यायावर जाऊन नवीन तिकीट उघडू शकतात, सबमिट करू शकतात. ते तिकीट मुख्य डॅशबोर्डमध्ये कस्टमर केअर विभागात दिसेल, अंतर्गत उचललेल्या तिकिटांप्रमाणेच. ही सुविधा वेळ वाचवते, विश्वास आणि व्यावसायिकता निर्माण करते, कारण ग्राहकांना त्यांच्या गरजांसाठी कधीही जाण्यासाठी एक ठिकाण आहे. सारांश: ही ऑनलाईन सेवा प्रवेश सुविधा ग्राहकांना रिअल टाइम डेटा ॲक्सेस देते, ऑर्डर प्लेसमेंट आणि तिकीट तयार करण्यासाठी सेल्फ-सर्व्हिस सक्षम करते, पारदर्शकता वाढवते आणि टीमचा मॅन्युअल प्रयत्न कमी करते. आणि मित्रांनो, याचबरोबर आपण मॉड्यूलच्या शेवटी पोहोचलो आहोत. तुम्हाला अलाइन बुक्स वापरून ग्राहक संबंध कार्यक्षमतेने व्यवस्थापित करायचे समज मिळाली. पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील ट्युटोरियलमध्ये भेटूया.